नमस्कार मित्रांनो, तुम्हाला थंबनेल वरून कळालं असेल की आज आपण सोलापूर येथील श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर येथील शिवलिंग दर्शनासाठी आलो आहोत। खरं तर प्राचीन काळामध्ये सोलापूरचे भाविक येथील भुईकोट किल्ल्यामधील उद्ध्वस्त देवस्थानाचे दर्शन घेत, परंतु 1917 साली लोकांना त्या मंदिरात जाण्यास इंग्रजांनी बंदी घातल्यामुळे किल्ल्यातील शिवलिंग बाळीवेस या ठिकाणी स्थापित करण्यात आले। तुम्ही पाहत आहात की हा जो मंदिरातील आतला परिसर अतिशय सुंदर व पूर्ण दगडी बांधकामाने पूर्ण केलेले दिसून येते। शिवलिंग इथे का स्थापन करण्यात आले याचं कारण म्हणजे इसवी सन 1917 मध्ये इंग्रजांच्या काळात सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात टोकापर्यंत काही इमारती बुडालेल्या असावेत याची शंका तत्कालीन कलेक्टरना आल्याने त्यांनी पाहणी केली। तेव्हा मंदिराचे काही बुजलेले स्तंभ दिसले, म्हणून इसवी सन 1919 मध्ये लॉर्ड गव्हर्नर यांच्या परवानगीने उत्खनन करून शोध घेतला असता उद्ध्वस्त अवस्थेत आढळलेले चालुक्य काळातील हिंदू शिवालय व गर्भगृह सापडले। एका शिवसेवकाला मूर्ती व शिवलिंग सापडले। तेच शिवलिंग घेऊन तो बाळीवेस या ठिकाणी त्या शिवलिंगाचे मंदिर बांधण्यात आले। हे मंदिर पूर्ण दगडी बांधकामाचे आहे। या भिंतीच्या खालच्या बाजूस नक्षीकामाची पट्टी आहे। पूर्वमुखी असलेले हे मंदिराचे दगडी स्तंभ अत्यंत कोरीव आहेत। मंदिराच्या गर्भात छतावर सभामंडपावर फुलांची नक्षी दिसून येईल। या मंदिरात एकूण 32 स्तंभ आहेत। दोन्ही बाजूस बसण्यासाठी कक्षास्थाने आहेत। महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दीपोत्सव करण्यात येतो। सोलापूर गड्डा यात्रेवेळी या ठिकाणी मंदिरात विशेष उत्सव साजरा केला जातो। मंदिरातील सभामंडपातील जे काही स्तंभ आहेत त्यावरील कोरीव काम अतिशय सुंदर आणि आकर्षक ठरणारे आहेत। सोलापुरातील 68 लिंगांपैकी 6 शिवलिंग हे या मल्लिकार्जुन मंदिराच्या आवारात आपल्याला पाहायला मिळतील। मुख्य मंदिराच्या पाठीमागे भ्रमरांबिका देवी मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहता येईल। देवीची मूर्ती आणि अतिशय सुंदर असं सजावट केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल।
या पाठीमागील व्लॉग नंबर 14मध्ये 68 लिंगांचं म्हणजेच शिवलिंगांचं दर्शन माझ्या या व्लॉगमध्ये दाखवण्यात आले आहे, तरी ते तुम्ही पाहू शकता। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला प्रेस करून चॅनलचे सभासद व्हा आणि माझ्यासोबत जोडून राहा। धन्यवाद।